मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी, विशेष सीबीआय कोर्टाचा आदेश। पतीला भेटण्याची मनीषा हवालदारची विनंती कोर्टाने फेटाळली। निदा खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी 8 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता। एसआयटीने म्हणणं मांडण्यासाठी मागितली कोर्टाकडे 8 दिवसांची मुदत। 18 दिवसांपासून निदा खान कारागृहात। 3 दिवसांपूर्वी निदा खानवर नाशिक न्यायालयात दाखल झालं दोषारोपपत्र। बोनू मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल। घोटी येथील आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मनोहर भोसलेवर यापूर्वी जादूटोणा आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर पाटीलला अटक। मृताच्या कुटुंबाच्या आरोपानंतर अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आणखी 5 आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। कॉक्रोच जनता पार्टीवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। भावनिक होण्याची गरज नाही, सरन्यायाधीशांचं निरीक्षण। कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित व्यक्तींच्या गतिविधींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीकरता केली होती याचिका। नाशिकच्या कारागृहातल्या अधिकाऱ्यांसोबत पार्टी करणारा सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा तोतया अधिकारी असल्याचं उघड। पीएल ग्रुपच्या टोळीला कारागृहात मदत मिळण्यासाठी गौरव मिश्राची अधिकाऱ्यांसोबत पार्टी। मुंबई कोस्टल रोड परिसरातल्या खुल्या जागांमध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात। संपूर्ण प्रकल्पात जवळपास 60,000 झाडं आणि 1.5 लाख झुडपं लावण्याचं नियोजन। पावसाआधी 15,000 झाडं लावणार। सिंधुदुर्ग किल्ल्यातले होडी सफर उद्यापासून पर्यटकांसाठी बंद होणार। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय। 26 मे ते 31 ऑगस्ट होडी सफर बंद राहणार। आकर्षक अशी शिटी वाजून पावसाची चाहूल देणारा नवरंग अर्थात इंडियन पिट्टा पक्षी लोणार सरोवर परिसरात दाखल। लोणार सरोवराचे अभ्यासक सचिन कापूर यांनी टिपली पक्षाची छबी। देऊळबंद 2च्या कलाकारांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन। चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह अन्य कलाकार दर्शनाला। युद्धाचं संकट कमी झाल्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे दरही कमी होऊ देत, प्रवीण तरडेंचं देवीला साकडं।